सुस्वागतम. मुरांबा बालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता रमा ही किचनमध्ये झोपलेली असते, तर तेवढ्यात काहीतरी खाण्यासाठी सनी तिथे येतो. रमा ही किचनमध्ये झोपलेली असते. तिला बघताच आता सनी म्हणतो की रमा मला काहीतरी खायला दे ना, खूप भूक लागली. तेव्हा रमा म्हणते की घ्या ना तुमच्याच हाताने. तेव्हा आता सनी फ्रीज उघडू लागतो, तर सनी म्हणतो की रमा अगं तू मध्ये आडवी झोपली आहे ना, मला घेता येत नाही आणि त्या फ्रीजमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे बघ. तर रमा म्हणते ठीक आहे असे म्हणत रमा ही आता फ्रीज उघडून कुकर बाहेर काढते. तेव्हा आता सनी म्हणतो की हे तर खूप गार आहे, तुला माहिती आहे ना मी गार पाणीसुद्धा पित नाही, तेव्हा मला गरम करून दे. तर रमा आता खाली मान घालते. इकडे आता रमाने ते दूध गॅसवरती गरम केलेलं असतं. तेव्हा सनी म्हणतो की अरे वा, पण तू असं का अर्धवट काम करतेस? कारण आता रमाने ते दूध गरम करून तसंच तिथं ठेवलेलं असतं. रमा म्हणते की घ्या. तेव्हा आता सनी म्हणतो की असं काय करतेस रमा, अगं आता ते दूध मला ग्लासमध्ये ओतून तरी दे ना. रागाने आता ते दूध रमा ही ग्लासमध्ये टाकते. जोराने आता तो दुधाचा ग्लास आपटवत रमा म्हणते की हे घ्या दूध आणि जा आपल्या रूममध्ये जाऊन प्या. सनी आता तो दुधाचा ग्लास आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की इथंच पितो ना, इथे पिल्याला काय हरकत आहे. रमा म्हणते की मला इथे झोपायचंय आणि मला दिवसभर खूप कामंसुद्धा असतात. इकडे आता रमा म्हणते की तुम्ही जाताय का, मी अक्षय सरांना बोलू. आणि ताबडतोब रमा आता अक्षय सर अशी हाक मारते. तेव्हा आता सनी म्हणतो की अगं त्याला कशाला हाक मारते, जातो मी थांब. आणि आता सनी बाजूला जातो. तेव्हा आता रमा ही तिथे झोपी जाते. तर हॉलमध्ये येऊन सनी आता सोफ्यावर बसत रमाकडे बघत आता सनीने दुधाचा ग्लास समोर धरलेला असतो. रमा ही आता किचनमध्ये झोपून आता सनीकडे बघत असते. पण आता सनी आपल्याकडे बघतो हे बघून आता रमाला झोप लागत नसते. तेव्हा रागाने रमा म्हणते की जा ना आपापल्या खोलीत जाऊन दूध प्या. तेव्हा आता सनी म्हणतो की मी इथे बसलोय ना, तुला काही प्रॉब्लेम आहे का? सनी म्हणतो की आणि आता मी दूध पितोय ना, हे दूध संपलंय की मी जाईल माझ्या रूममध्ये. तेव्हा बोट करत रमा म्हणते की आता तुम्ही जाणार आहे की नाही ते मला सांगा, नाही तर मी आत्ताच्या आत्ता अक्षय सरांना बोलवीन. सनी म्हणतो की अगं रमा तू काही काळजी करू नको, या कार्पेटच्या पलीकडं आता मी येणारच नाही. तर आता लगेचच आता सनी प्रेमाने तो दुधाचा ग्लास रमाकडे बघत पिऊ लागतो आणि सनी आता रमाच्या स्वप्नात हरवून गेलेला असतो. किचनमध्ये आपण रमासोबत असताना रमाने आता आपल्याला प्रेमाने दुधाचा ग्लास भरून दिला आणि रमाने तिच्या हाताने तो दुधाचा ग्लास कसा आपल्याला पाजला, हे आता प्रेमाचे क्षण आणि प्रेमाचे स्वप्न आता सनी बघत असतो आणि रमाकडे बघत आता दूध पित असतो. आणि आता इकडे सनीने डोळे झाकलेले असते आणि रमाच्या स्वप्नात सनी हा बुडालेला असतो. तेवढ्यात दरवाजा उघडून अक्षय बाहेर येतो आणि सनीला बघतो. तेव्हा आता किचनमध्ये रमा झोपलेली असते, तर समोर सनी बसलेला असतो. ते बघून अक्षय आता टेबलवरची खुर्ची घेऊन सनी समोर येऊन बसतो आणि सनीकडे बघत राहतो. सनीने तिचे डोळे झाकलेले असतात. रमा आपल्याला प्रेमाने दूध पाजते हे आता सनी स्वप्नामध्ये जाऊन बघत असतो. तर आता अक्षय हा सनी समोर बसत सनीला बघत असतो. तर तेवढ्यात सनी आता डोळे उघडून समोर अक्षय बसलेला बघता सनी डचकतो आणि म्हणतो की अरे तू इथे अजून झोपला नाहीस का तू? तर अक्षय म्हणतो की नाही रे, अजून झोपलो नाही, झोप लागत नव्हती, पण तूही जागा कसा? तर आता सनी म्हणतो की अरे माझ्या पोटात आग पडली होती ना. पोटात काहीच नव्हतं रे, तेव्हा दूध प्यायला आलो होतो. अक्षय म्हणतो की नवीन बायको समोर बसून दूध पितोयस आणि बायकोची खूप आठवण येते. तेव्हा आता लगेच सनी म्हणतो की भावा तू काय बोललायस यार, मस्त बोललायस. अरे लग्न झालेल्या माणसाने असं बोलणं म्हणजे त्याचा तो ग्रेट एक्सपिरियन्स असेल, वा भावा वा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की चल बरं तू सुद्धा आता झोपायला जा. तर आता सनी म्हणतो की थांब ना रे, दूध तर पिऊ दे मला. तर आता अक्षय म्हणतो की नाही नाही, तू तुझ्याच रूममध्ये जाऊन पी. तेव्हा आता सनी म्हणतो की अरे थांब रे, होणाऱ्या बायकोला जरा डोळे भरून आता बघू दे ना मला, असे म्हणत आता सनी रमाकडे वासनाच्या नजरेने बघू लागतो. तेव्हा आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो की सनी काय आहे ना तुझं बरोबर आहे, पण जर आता सगळे लाईट चालू आहेत आणि अशीच जर तू लाईट चालू ठेवली तर तिला जाग येईल आणि तिला जर जाग आली तर ती तुला बोलेल आणि तुमचा आरडाओरड आणि भांडण ऐकून मग अर्थाला जाग येईल आणि अर्थाला जाग आली तर सगळे उठतील, आई आजी मग सगळेजण तुलाच बोलतील. तेव्हा हे सगळं टाळण्यापेक्षा आत्ताच तू लाईट बंद करून तुझ्या रूममध्ये जा सनी, असे आता अक्षय सनीला सांगतो. तेव्हा आता सनी म्हणतो की ठीक आहे जातो ना मी, एवढं दूध पिल्यानंतर जाईल. तर अक्षय म्हणतो की नाही नाही, आत्ताच्या आत्ता वर जाऊन दूध पे. असे म्हणत आता अक्षय सनीला धरून उठवतो आणि सनीला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. इकडे आता
सनी म्हणतो की अरे भावा असं काय करतोय. सनी पुन्हा पाठीमागे येतो तर अक्षय म्हणतो की सनी तुला गोंधळ घालायचा आहेस का. तेव्हा आता सनी म्हणतो की जातो भावा. आणि आता नाविलाजाने सनी त्याच्या रूममध्ये जातो तर इकडे अक्षय हा रमाकडे बघतो. रमा आता झोपलेली असते तेव्हा खुर्चीवरती तसाच बसून अक्षय आता रमाला पहारा देत खुर्चीवरती बसलेला असतो. कारण सनी कधीही येऊ शकतो असे आता अक्षयला वाटलेले असते. आणि त्यातच आता अक्षयला झोप लागते. तेव्हा तसाच खुर्चीवर बसून आता डोक्यावर हात ठेवत अक्षय आता झोपी जातो. इकडे दुसऱ्या दिवशी आता रमाला सकाळी जाग येते आणि रमा ही समोर अक्षय खुर्चीवर बसून झोपल्याचे आता रमा बघते. तर आता रमाला मोठा धक्का बसतो. इकडे आता रमा उठून घड्याळाकडे बघते आणि अक्षयकडे बघते. ताबडतोब रमा आता अक्षय समोर येते. अक्षय हा खुर्चीवर बसून झोपलेला असतो. रमा विचार करते की हे आतमध्ये नाही झोपले आणि इथे का झोपले. रमा म्हणते की अय्या माझ्यासाठी झोपलेत का हे इथे. तेव्हा आता रमा पुन्हा विचार करते की नाही यांना काही आठवतच नाही तर माझ्यासाठी कशाला झोपतील इथे. रमा विचार करते की काय करू उठवू का नको यांना असे म्हणत आता रमा ही अक्षयने तोंडाला लावलेला हात आता बाजूला झटकते तर डचकून अक्षय उठतो. तेव्हा आता रमा म्हणते की इथे हॉलमध्ये असे खुर्चीवर का झोपले तुम्ही. तर आता अक्षय डचकतो. म्हणतो की तुला काय करायचं. तर रमा म्हणते काय. तर अक्षय म्हणतो की रात्री मी इथे टी व्ही बघत. तर लगेच रमा समोर बघते आणि म्हणते की इथे तर टी व्हीच नाही आहे. तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की नाही मोबाईलवर मी फिल्म बघत बसलो होतो आणि तशातच मला झोप लागली. रमा म्हणते की ठीक आहे जा मग आज जाऊन झोपा. तुमची झोप झाली नसेल आणि अंगही उघडलं असेल. त्यानंतर आता रमा म्हणते की पाणी देऊ का. तर अक्षय म्हणतो की नाही नको. तेव्हा रमा म्हणते की सरळ बोला ना. सकाळी सकाळी नुसते चिडलेलेच असतात का हो तुम्ही. त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की ठीक आहे आता सकाळ झाली ना माझ्यासाठी आणि रेवा मॅडमसाठी काहीतरी ब्रेकफास्टला कर आणि रेवा मॅडमच्या आवडीचं कर. तेव्हा आता रमाला खूप राग येऊन रमा ही रागाने अक्षयकडे बघते. अक्षय म्हणतो की रेवा मॅडमसाठी थालीपीठ बनव तू. काय. तर रागाने रमा आता काहीतरी पुटपुटते. तर अक्षय म्हणतो की काय मनातली मनात अशी पुटपुटते. तेव्हा आता रमा म्हणते की ते काही महत्त्वाचं नाही थालीपीठ बनवायचं ना तुम्हाला. तर अक्षय म्हणतो हो आणि लगेचच अक्षय तेथून आतमध्ये जातो. तेव्हा आता रमाला खूप राग आलेला असतो. इकडे आता आई आजी तिच्या बेडरूममध्ये आवरत असताना आई आजी असे मोठ्याने ओरडत रेवा तिची आवरून तिथे येते. रेवा म्हणते की आई आजी टुडे आय एम सो हॅप्पी. तर लगेचच शशिकांतसुद्धा तिथे आलेला असतो. रेवा म्हणते की अखेर मी याच दिवसाची वाट बघत होते आणि अक्षयसोबत माझी एंगेजमेंट होणार आहे आई आजी. तेवढ्यात शशिकांत हात करत म्हणतो की ए बस रेवा. शशिकांत म्हणतो की रेवा तुझ्या एवढी मूर्ख कोणीच नाही आहे. ते एंगेजमेंटचं सेलिब्रेशन तू नंतर कर अगोदर जे घडतंय ते निस्तरव. तर लगेचच रेवा म्हणते की म्हणजे. तर आता रेवा म्हणते की म्हणजे काय बोलताय बाबा तुम्ही. तर शशिकांत म्हणतो की अगं अक्षयशी लग्न करण्याच्या अगोदर तुला अभिषेकला सांगावं लागेल की त्याचं आणि तुझं लग्नच झालेलं नाही आहे. आई आजी म्हणते की रेवा शशिकांत एकदम बरोबर बोलतोय. तर आता आई आजी म्हणते की रेवा तुला अभिषेकला पटवून द्यावा लागेल की त्याचं आणि तुझं लग्न झालेलं नाही म्हणून. शशिकांत म्हणतो की नाही तर आभ्या किती राडा घालेल तुला माहिती ना तुझं आणि अक्षयचं तो लग्नच होऊ देणार नाहीये. तेव्हा आता ते ऐकून रेवा हसू लागते. तेव्हा आता रेवा म्हणते की त्याचं सोल्युशन आहे ना माझ्याकडं. जर असं झालं ना तर अभिषेक त्याला जर सगळं समजलं तर दारूच्या आहारी जाईल आणि तो दारू पिईल. त्याचंसुद्धा सोल्युशन आहे ना आपल्याकडे आणि त्याने आपल्याला काहीच फरक पडणार नाही. आई आजी म्हणते की रेवा तू काय बोलतेस अगं. इकडे आम्ही प्रयत्न करतो अभिषेकची दारू सुटावी म्हणून आणि तू त्याला दारू प्यायला भाग पाडतेस. ते ऐकून आता शशिकांत विचार करतो आणि शशिकांत आई आजीला म्हणतो की आई आजी रेवा एका अर्थी बरोबर बोलते. तर आई आजी म्हणते काय बोलतोय शशिकांत तू. शशिकांत म्हणतो की अभि दारू प्यायला राहिलाच पाहिजे. जर आपल्याला रमाला या घरातून हाकलवायचं असेल तर आता रेवाचं अक्षयसोबत लग्न लावून द्यावायचं आपल्याला पाहिजेच आणि त्यासाठी अभि दारू प्यायलाच पाहिजे. काही दिवस त्याने दारू पिली तर काही फरक पडत नाही आपल्याला असे आता शशिकांत आई आजीला समजावतो. त्यानंतर आता विचार करून आई आजी म्हणते की ठीक आहे काय करायचं तुम्ही ते करा. पण आता एंगेजमेंटच्या अगोदर रमा आणि अक्षयचा डिवोर्स झाला पाहिजे. ते ऐकून शशिकांत म्हणतो की आई आजी तू काही काळजी करू नकोस ते तू माझ्यावरती सोड. तेव्हा आता रेवाला खूप आनंद होतो आणि रेवा म्हणते की मग मी लगेचच शॉपिंग करायला सुरुवात करते. डोक्याला हात लावत शशिकांत म्हणतो की कुणाचं काय आणि कुणाचं काय. इकडे आता रमा ही अर्थाच्या बेडरूममध्ये येते आणि अर्था ही पाळण्यात असते. तेव्हा आता अर्थाकडे बघत रमा म्हणते की काय अर्था मॅडम झाली का झोप.
तर मी आता आंघोळ करते बरं का असे म्हणत आता रमा बाथरूममध्ये जाते. तर आता बाथरूममध्ये रमाचे ठेवलेले कपडे नसतात. तेव्हा आता रमा म्हणते की इथले कपडे कुठे गेले. तर रमा बाहेर येते. तेवढ्यात आता समोर कॉटवर सनी बसलेला असतो आणि त्याने रमाचे कपडे तिथे त्याच्या जवळ ठेवलेले असतात. रमा ते बघते आणि म्हणते की माझ्या कपड्याला हात लावण्याची हिंमत कशी झाली आणि द्या ते कपडे इकडे. तेव्हा सनी म्हणतो की मी तुझ्या कपड्याला हात नाही लावला बाबा. सनी आता पुन्हा वासनेच्या नजरेने रमाकडे बघू लागतो. तेव्हा आता रमा म्हणते की मी काय सांगते, माझे कपडे द्या आणि उठा आत्ताच्या आत्ता लगेच आणि माझ्या रूममधून चालते व्हा. फालतुकडीची बडबड बंद करा. सनी आता रमाकडे बघत हसू लागतो. तर पटकन आता रमा म्हणते की अक्षय सर. तर हात करत सनी म्हणतो की हाक मारू नकोस त्याला, थांब थांब. रमा पुन्हा आई आजी मॅडम अशी हाक मारते. तर आता सनी घाबरतो आणि आता लगेचच सनी रमाचे कपडे घेऊन रमाजवळ येत ते रमाचे कपडे देतो. रमा म्हणते की निघा आता नाही तर अक्षय सरांना बोलवीन. अक्षय सर. तर लगेचच सनी म्हणतो की जातो जातो. आणि आता रमा तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये जाऊ लागते. तर पटकन जात असलेला सनी माघारी वळून आता बाथरूमचा दरवाजा आता पकडतो आणि रमा ही बाथरूममध्ये असते. तेव्हा आता सनी रमाकडे बघत म्हणतो की तू माझा एवढा रागराग का करतेस. तर आता रमा विचार करते की याला तर अद्दल घडवायलाच पाहिजे. आणि त्याच वेळेस आता सनीचा हात आता दरवाजावरती असतो आणि दरवाजाच्या कडेला असणारा हात आता रमा बघते आणि रमा म्हणते की आता याला अद्दल घडवावीच लागणार. तेव्हा आता प्रेमाने बोलत रमा म्हणते की अहो असं कसं, कधी कधी राग धरावा लागतो. मला तुमच्यावरती राग येत नाहीये पण कधी कधी धरावा लागतो. रमा म्हणते की मी तुमच्याबरोबर प्रेमाने बोलते, फक्त 10च मिनिटात मी आले. आणि रमा जोराने दरवाजा बंद करते. तर आता त्या दरवाजात हात असलेला सनीचे बोटे आता त्या चौकटीत आणि दरवाजाच्या मध्ये अटकतात आणि जोराने सनी ओरडतो, अरे बापरे. आणि सनीला खूप त्रास होत असतो. सनीची बोटे आता चेंगरलेली असतात. तर सनी मोठमोठ्याने ओरडू लागतो. रमा दरवाजा उघडते आणि म्हणते की अरे बापरे काय झालं. तर आता सनी म्हणतो की अगं माझी बोटे होती ना ती चेंगरली. तेव्हा आता रमा म्हणते की अरे बापरे. रमा म्हणते की मला काय माहिती तुमची बोटे तिथे होती. म्हणते की मला काय माहिती, मी जर दरवाजा लावली तर तुम्हाला चिमटा बसेल म्हणून. आणि आता रागाने सनी तेथून निघून जातो. तर आता रमा विचार करते की हे असं कधीपर्यंत चालायचंय आणि हा माणूस मला सततच आता त्रास द्यायला याने सुरुवात केली. तेव्हा आता मी कुणाला सांगायचंय की हा माणूस मला त्रास देतोय म्हणून, असे आता रमा विचार करते. रमा म्हणते की आणि जरी सुद्धा मी कुणाला सांगितलं तर कुणीच माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि जर मी याच्याबरोबर प्रेमाने वागले तर हा रात्री पुन्हा मला त्रास देण्यासाठी येईल, असा आता रमाने विचार केलेला असतो. रमा विचार करते की इकडे मी याचा सगळा त्रास सहन करते आणि तिकडे हे रेवाबरोबर साखरपुड्याची तयारी करतात. मी आता काय करू. आणि आता रागाने रमा दरवाजा बंद करून घेते. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये केस विचारत असतो. तर तेवढ्यात दरवाजा उघडून अक्षय अक्षय आय एम सो हॅपी असे करत पुन्हा रेवा तिथे येते. अक्षयचे हात धरून आता रेवा अक्षयसोबत डान्स करू लागते. रेवा म्हणते की फायनली आपली एंगेजमेंट होऊन आता आपलं लग्नसुद्धा होणार आहे आणि फायनली आपण दोघे एकत्र येणार आहोत, असे म्हणत आता रेवा नाचू लागते. तर अक्षयसुद्धा हसू लागतो. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय आता आपण आपल्या रूमची सजावट करून तयारी करून घेऊ ना. अक्षय म्हणतो की मला त्याची गरज वाटत नाही आहे. अगं आत्ताच अर्था लहान होती ना तेव्हा रूमची सगळी कामे करून घेतली. तेव्हा रेवाला वाईट वाटतं आणि रेवा पाठीमागे सरकते. अक्षय म्हणतो की काहीच गरज नाही आहे रेवा त्याची आता. रेवा म्हणते की नाही तर केलं तरी चालेल. तुला माहिती आहे का, तुला आठवतंय का अक्षय, तू आणि मी या इथे बसलो होतो तेव्हा मी तुला बोलले होते. रेवा म्हणते की त्यावेळेस तू ॲग्री झाला होता आणि आता तू अक्षय काय बोलतोयस. तेव्हा आता रागाने अक्षय रेवाकडे बघत विचार करतो की आपलं लग्न होणार की नाही ते माहिती नाही पण तुझ्या आयुष्यात तर नक्की काहीतरी घडणार आहे रेवा. आणि आता इकडे अक्षयने आता रेवाबद्दल मोठी भाकीत वर्तवलेली असते. इकडे आता संध्याकाळ होताच रमा पुन्हा किचनमध्ये झोपी जाते. तर पुन्हा आता डाव साधून पाणी पिण्याच्या बहाण्याने बाटली घेऊन सनी तिथे आलेला असतो. तेवढ्यात आता सनी रमाकडे बघत जाऊ लागतो. तर अक्षय समोरच बसलेला असतो. अक्षय म्हणतो की थांब. तर आता सनी अक्षयला बघतो आणि म्हणतो की एवढा वेळ तू कसं काय जागा रे. तर अक्षय म्हणतो की काय आहे ना, बसलो होतो रे, पण तू इकडे कसा. तर सनी म्हणतो की तहान लागली होती ना, पाणी प्यायला आलो. तर अक्षय म्हणतो की अच्छा मग घे पाणी आणि जा.
गुपचूप आता सनी तेथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता आय्याजी, शशिकांत सगळेजण तिथे आलेले असतात. तर आता रमासुद्धा पायऱ्या उतरून तिचे आवरून तिथे येते. तेवढ्यात आता सनी हा रमाचा हात धरतो आणि रमाच्या हातामध्ये अंगठी घालू लागतो. त्याच वेळेस अक्षय आता समोर येऊन आता सनीला म्हणतो की ये थांब. तर आय्याजी, शशिकांत सगळे आता अक्षयकडे बघतात आणि आता अक्षयने सनीला रमाच्या बोटात घालण्यासाठी अंगठी घालण्यासाठी आता सनीला थांबवलेलं असतं. तेव्हा आता अक्षय हा रमा आणि सनीची एंगेजमेंट कशी मोडणार आणि अक्षय आता रमासोबत कसे लग्न करणार, तर रमा आता अक्षय आणि रेवाचे लग्न कसे अडवणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.